पुढील बातमीकडे बातमी आहे धाराशिवमधून। धाराशिवमध्ये पडलेल्या मुसळधार पावसानं काय केलं नसेल, होत्याचं नव्हतं केलंय। परंडा तालुक्यातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आणि अनेकांची संसारं ही उद्ध्वस्त झाली आहेत, चूल विझली आहे। आयुष्यभर आणि आयुष्यभरासाठी साठवलेली पुंजी सुद्धा पाण्यामध्ये वाहून गेली आहे। परंडा तालुक्यातील निजाम जवळा येथील 85 वर्षीय आजीचा संसार असाच पाण्यामध्ये वाहून गेलाय। जिजाबाई गोरख वाघमारे असे त्यांचं नाव आहे। रात्रीच्या वेळेस घरामध्ये पाणी शिरलं आणि घरातील वस्तू वाहून गेल्या, चूल पाण्यात वाहून गेली, धान्य भिजलं। हे सर्व व्याप इथेच थांबले नाहीत, घराची भिंत सुद्धा पडली आहे। शेतातील पालेभाज्या विकून संसार चालवत होती। या भाजीपाल्यातून मिळणाऱ्या पैशातून जिजाबाईंचा संसार कसाबसा चालत होता। इतकंच नव्हे तर पै करून साठवलेली 15,000 रुपयांची पुंजी सुद्धा वाहून गेली आहे। आता या आजीबाईंचा संसार उद्ध्वस्त झालाय, कसं जगावं असा प्रश्न त्यांना पडलाय। या आजीबाईंसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उदय साबळे यांनी, पाहूया। धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील निजाम जवळा येथे आपण आहोत आणि येथील एका आजीच्या घरामध्ये पुराचं पाणी शिरलं, घरातील घर संसार उघड्यावरती आला। खरं तर आपल्या सोबत त्या आजी आहेत। मला सांगा, कधी पाणी आलं पुराचं तुमच्या घरात? परवा दिवशी आलता। ही भिंत पडली, टीव्ही पडली, चूल बंद पडली, चूल बंद पडली, काय करायना खायना, घरात काय राहिलं नाही, सारं भांडी वाहून गेली, मुली तुली माल होता ती भिजला सगळा। आता चूल बंद आहे, मग आता कोण शेजाऱ्या पाजाऱ्यांनी दिलेलं ती देते ती मदत केलेली तेवढ्या मदतीवरच? त्याच्यावरच कालच्या काय सांगाल सरकारला? आता काय सांगायचं, मला दिवस लागल आणि काय सांगायचं। माझा किती पैसे पुरात वाहून गेले तुमचे? 15,000 मला। तुम्हाला घरात कोणाचा आधार इथं? कोणाचा नाही, आपली करते खाते। भाजीपाला किती भाजीपाला लावत होते? ती फेर आपलं उली 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 टाकायचं, तीच विकायचा? नळाचं पाणी येतं मग त्याच्यावर करून खायचं। नळाचं ग्रामपंचायतला आलेल्या नळाच्या पाण्यावरती पालेभाज्या पिकवून त्या जवळच्या आठवडी बाजारात विकून येणाऱ्या पैशावरती उदरनिर्वाह भागवणाऱ्या या आजीच्या घरात पुराचं पाणी शिरलं आणि घर संसार उद्ध्वस्त झालाय। उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, जवळा, निजाम, परंडा।